मित्रो, सगळ्यात आधी मला तुमची क्षमा मागायची आहे. कारण महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात ज्या घडामोडी घडतायत मागच्या 2-3 दिवसांपासून, प्रचंड धुमाकूळ माजलाय तिकडे. आणि अशा वेळेला या सगळ्या धुमश्चक्रीवरती जे विश्लेषण तुम्हाला ऐकायचं असतं, ते आपल्या चॅनलवर होत नाहीये. कारण मी आहे दुबईत. दुबईत असताना मी दिवसभर माझं जे शेड्यूल आहे, कारण मी इथे काही मुलाखती घेत फिरतोय. दुबईतून इकडून तिकडे, तिकडून इकडे. काही मराठी उद्योजकांना भेटतोय आणि त्यात दिवस कसा संपतो ते कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काय चाललंय, मुंबईत काय घडामोडी घडतायत, किती महापत्रकार परिषदा होतायत, किती बोलके पोपट बोलून जातायत. अंधारलेल्या त्या सगळ्या वातावरणात आशेचा किरण येतो आणि मग सगळं सर्रकन सरकल्यासारखं सर्वोदय आपलं अफीम काय होतंय हे दुबईतलं वातावरण असं आहे ना, की ते अफीम, गांजा वगैरे असे शब्द वापरले, की माणूस गडबडून जातो. आणि मग तो आपल्याला महाराष्ट्रातला एक अफीम आठवला, की मग असं टंग ट्विस्ट होते आपली. तर विनोदाचा भाग सोडला तर जे काही काल घडलं, महापत्रकार परिषद वगैरे, मला ती पूर्ती पाहता आली नाही. त्याच्या आधी काय घडून गेलंय तेही माहिती नाही. पण एक गोष्ट मला जाणवली. मी एक गेल्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेला जेव्हा हा सगळा अपात्रता सुनावणीचा निकाल लागत होता, त्या दिवशी फेसबुक पोस्ट केली होती. 21 जून 2022 ही जी तारीख आहे, त्या तारखेला प्रचंड महत्त्व आलेलं दिसतंय. अशा आशयाची ती पोस्ट होती माझी. आणि त्यावर बरीच मग खलबतं झाली, कमेंट्स आल्या दोन्ही बाजूने. हे ट्रोलही करणाऱ्या होत्या, काहींनी त्याच्यावरती आपापलं परसेप्शन सादर केलं होतं. तर ह्या तारखेबद्दल जे काही मला बोलायचं ना, ते फक्त थोडक्यात तुमच्यासमोर मांडतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोलल्याशिवाय कसं राहता येईल. तर ही तारीख 21 जून 2022 या तारखेला महत्त्व कसं आलं होतं, कारण त्या दिवशी जे घडलं विधानसभेत, त्यावेळेचे जे विधानसभेचे उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ, यांच्या समोर एक पत्र आलं शिवसेना विधिमंडळ पक्षाकडून. आणि त्यात 2 नावं सुचवली गेली होती. सुनील प्रभूंना शिवसेना विधानमंडळ म्हणजे विधिमंडळ पक्षाचा मुख्य प्रतोद नेमलं गेलंय असं. आणि दुसरी नियुक्ती होती अजय चौधरी या आमदाराला शिवसेनेचा गटनेता म्हणून नियुक्त केलंय असं ते पत्र होतं. उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी ते आपल्या दप्तरी दाखल करून घेतलं आणि त्याला तत्वतः मान्यता दिली. हे एकच पत्र त्या दिवशी विधानसभेत दाखल झालं होतं. त्यामुळे अर्थात उपाध्यक्षांनी ते पत्र ग्राह्य मानलं आणि ती निवड जी होती ती ग्राह्य धरली गेली. त्यानंतर सुप्रीम कोर्टात या सगळ्या सुनावणीचा जो राडा सुरू झाला, तेव्हा एक मुद्दा वारंवार चर्चेला येत होता, की सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश. आणि 10 तारखेला जो अपात्रता सुनावणीवरचा जो निकाल लागला, राहुल नार्वेकरांनी दिला, तो निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन्सच्या पूर्णतः विरोधात आहे. निर्देशाच्या सगळ्या सूचनांना अव्हेरणारा आहे, त्याची पायमल्ली करून दिला आहे. या पद्धतीचं 2-3 दिवस जे काही परसेप्शन फिरत होतं. तर मला वाटतं राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला, तो त्यांनी बराच विचारांती दिलेला आहे आणि कायदेशीर बाबी सगळ्या पडताळून दिलेल्या आहे. त्यांनी ज्या पद्धतीची सुनावणी या सगळ्या अपात्रता ज्यांच्यावर लादली जाणार होती किंवा हे आमदार अपात्र ठरतील अशी शंका सातत्यानं हा जो काही एक आपला HMV पत्रकारांचा जो मीडिया आहे तो व्यक्त करत होता, त्याच्या अनुषंगाने जी घटनेच्या शेड्यूल 10 नुसार जी सुनावणी सुरू होती विधानसभा अध्यक्षांच्या दालनात, त्यात त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला होता. त्यावर साकल्याने चर्चा झाली होती, तपासण्या झाल्या, उलट तपासण्या झाल्या, कागदोपत्री पुरावे, प्रतिज्ञापत्र सगळी सादर करून घेतली गेली. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर दिल्लीतल्या कायदेतज्ञांशी चर्चा केल्यानंतर, घटनेच्या या 10व्या शेड्यूलचा अभ्यास केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाचे जे निर्देश होते तेही तपासल्यानंतर, राहुल नार्वेकरांनी या सगळ्या गोष्टींसाठी एक ट्रिपल टेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सुचवली होती, ती ट्रिपल टेस्ट त्याला लावल्यानंतर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
शिवसेना विधिमंडळ पक्षाची जी घटना आहे, ती घटना तपासल्यानंतर आणि निवडणूक आयोगाकडून ही घटना मागवली गेली होती. नार्वेकरांनी ही घटना निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागितली. निवडणूक आयोगाने ती घटना यांच्याकडे पाठवली. ती घटना होती 1999 सालची. त्यानंतर बऱ्याच अमेंडमेंट झाल्या. 2013ला झाली, 2018ला झाली. पण या ज्या काही घटनेत ज्या सुधारणा झाल्या, ज्या अमेंडमेंट झाल्या किंवा ज्या घटनेचा एक व्हिडिओ फिरतोय सगळीकडे, की उद्धवजींना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आलं. काही शिवसेनेचे नेते आणि उपनेते यांच्या नियुक्त्या झाल्या. मग तिथे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये रामराम आणि गंगाराम दोघेही बसले होते, असं उद्धवजी काल बोलून गेले. हे रामराम गंगाराम कोण? खरं तर हे उभाटा गटातच रामराम गंगाराम भरपूर भरलेले आहेत. कारण त्यांनी जे उद्योग केलेत ना, ते कुठल्याच कायदेशीर तरतुदीनुसार केलेले नाहीयेत. त्यांनी विचार केलेला नाहीये, की ही जी काही घटना दुरुस्ती झाली, ती घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे पाठवून ती मान्य करून घ्यावी, त्याला मंजुरी घ्यावी, हेही त्यांना कळलं नव्हतं. हे असे छोटे छोटे जे अक्षम्य अपराध करून ठेवलेत किंवा ज्या अक्षम्य चुका करून ठेवल्या आहेत, दुर्लक्ष झालेलं आहे. मी जसं मागच्या माझ्या एका व्हिडिओत बोललो होतो, की शिवसेनेचे जे बॅकरूम बॉईज आहेत, त्यांचं कुठे चुकलंय तर ते इथे चुकलंय. तुमच्या घटनेत जर काही अमेंडमेंट झाल्यात, सुधारणा झाल्यात, तुम्ही जर पक्षप्रमुख नावाचं एक नवीन पद तुमच्या पक्षासाठी तुम्ही क्रिएट केलेलं आहे, तर ते तुम्ही निवडणूक आयोगाला कळवणं क्रमप्राप्त होतं. पण ते न झाल्यामुळे आज ही परिस्थिती ओढावलेली आहे आणि या परिस्थितीला जबाबदार कोणाला धरताय? तर शिंदेंना. जबाबदार कोणाला धरताय? तर भाजपाला. जबाबदार कोणाला धरताय? तर राहुल नार्वेकर नावाच्या विधानसभा अध्यक्षाला. आणि या सगळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा एका व्यक्तीला ओढून आणलं जातं. ते होते माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी. संविधानाचा आदर, संविधानाबद्दल जी आस्था असायला हवी, या सगळ्या गोष्टी तर या पक्षाकडे दिसतच नाही आहेत. त्याला पक्ष म्हणणंही चुकीचं आहे. हा जो गट आहे, त्या गटाकडे तेवढं तारतम्य उरलेलं नाही आहे. एका बाजूला म्हणायचं संविधानाचा गळा घोटला गेला, लोकशाहीचा खून झाला, याचा मुडदा पडला, त्याची तिरडी बसवली आणि दुसऱ्या बाजूला काय करताय? तर तुम्ही संविधानानुसार किती वागताय हे तुमचं पितळ उघडं पडत चाललंय. तुम्ही संविधानिक जी व्यक्तिमत्व आहे, जी संविधानाने ठरवून दिलेली पदं आहेत, राज्यपाल आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत, त्याबद्दल किती खालच्या स्तरावर जाऊन बोलताय, कुठले शब्द वापरताय. तुम्हाला लोकशाहीचा खून झालेला दिसतोय, संविधानाचा मुडदा पडलेला दिसतोय, पण हे करणारे जे हात आहेत, जे मारेकरी आहेत, ते तुम्हीच आहात. हे तुम्ही वारंवार सिद्ध करताय. आणि कालचं जर राहुल नार्वेकरांचं जे स्पष्टीकरण होतं, त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, ती जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिली आणि अभ्यासली, तर तुम्हाला ह्या उभाटा गटाची जी काही ही काय म्हणतात ज्याला चोरी मारी म्हणा किंवा लांडी लबाडी आहे ना, ती स्पष्ट होताना दिसेल. तुमच्या लक्षात येईल हे घोटाळे. हे कसं आहे, चोराच्या उलट्या बोंबा आपण ज्याला म्हणतो ना, चोराच्या उलट्या बोंबाच आहेत या. कारण आहेत हे चोर, यांच्याकडून चुका झालेल्या आहेत, सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण हे सगळं जे काही पाप आहे ना, ते कुणाच्या तरी भलत्याच्याच माथी मारायचा हा सगळा प्लॅनिंग आणि हा सगळा कार्यक्रम. काल त्यांनी त्याला नाव दिलं होतं महापत्रकार परिषद. मी मगाशी म्हणालो, अंधारलेल्या या जगात आशेचा किरण आणि त्यावर कोसळलेलं अफीम. हे अफीमचं पीक जे आहे ना, ते मोठ्या प्रमाणात आता यायला लागले. कुणाचा कुणाला पायपोस नाही, कुणाचा काही ताळतंत्र नाही. ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी नावाच्या वकिलांच्या अध्यक्षतेखाली ती जी निवड झाली होती पक्षप्रमुखांची, आणि त्यात फक्त शिवसेनेच्या पक्षीय घटनेच्या मध्ये जे काही बदल केले गेले किंवा अमेंडमेंट्स केल्या गेल्या, ते सगळ्यांना मान्य आहे, कोणी नाकारत नाही. तुमच्या त्या सभेमध्ये तुमच्या त्या ती जी जे इलेक्शन कमिशनने जे सांगितलं आहे, की तुमच्या प्रत्येक पक्षाने लोकशाही तत्वानुसार आपल्या पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्यात, पक्षांतर्गत लोकशाही जपावी, आणि ते निर्देश मिळाल्यानंतर तुम्ही ते केलंत. आणि ते करताना तुम्ही त्याची शूटिंग करून ठेवलीत. ती शूटिंग आज सगळीकडे फिरवताय. त्यात तुम्हाला रामराम गंगाराम दिसतात, पण जे आयाराम गयाराम दिसत नाहीत, बोलके पोपट दिसत नाहीत, ज्यांनी तुमच्या पक्षाचा पुरता फज्जा उडवलेला आहे. पक्ष शिल्लक राहिलेला नाही आहे. बाळासाहेबांचं नाव गमावलं. शिवसेना नावाचा जो पक्ष होता, ज्याच्याकडे मराठी माणूस आशेनं पाहायचा,
तो पक्ष आणि ठाकरे हे नाव आता दुरान्वयाने संबंध नसल्यासारखं झालेलं आहे. आणि त्यात हा आकांडतांडव ज्या पद्धतीनं मी सातत्यानं म्हणत आलो, की सहानुभूतीचा महापूर येण्यासाठी माहेरची साडी नावाचा चित्रपट वारंवार दाखवला जातोय. त्यातलाच कालचा एक शो होता. आणि हा शो ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी याच्यावर किमान विचार करावा, की त्या शोनंतर जे स्पष्टीकरण राहुल नार्वेकरांनी दिलंय ते अगदी काळजीपूर्वक ऐकावं आणि मग यांचा जो कांगावा आहे ना, त्या कांगाव्याचा साकल्याने विचार करायला. हे जनतेच्या न्यायालयात काय होईल ते आम्ही बघू. आता आमचा न्यायालयावर विश्वास नाही. हे सुप्रीम कोर्टात धावतात. सुप्रीम कोर्टात कारण यांचे मायबाप बसलेले आहेत. आणि ते यांना त्यांच्या मनासारखा निकाल देणार असं यांना वाटत असतं. पण आता कुठेतरी त्या सुप्रीम कोर्टावरचाही यांचा विश्वास जो आहे तो उडायला लागला असं दिसतंय मला. त्यामुळे आता हे जनतेच्या न्यायालयाची सातत्याने दुहाई देत असतात, की आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार. पण जनतेला हे कळायला हवं, की या न्यायालयात जो कोणी दाद मागायला येतो, त्यातल्या ह्या दाद आणि फिर्याद करणारे जे आहेत, त्यातला नेमका खरा कोण? कोणाची बाजू सत्याची आहे आणि कायदेशीर आहे? हा विचार मित्रो तुम्ही राहुल नार्वेकरांची पत्रकार परिषद आवर्जून पहा आणि मग ठरवा. तूर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.